नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा गोवंश तस्करी करताना पिकअप गाडी पकडण्यात आली आहे. चांदवड लासलगाव चौफुली पासून चांदवडच्या दिशेने पिकअप क्रमांक MH15 CK 0916 ही गोवंश घेऊन जात असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ त्या पिकअप गाडीचा पाठलाग करत पहाटेच्या दरम्यान चांदवड येथील 17 बंगल्याच्या मागे पळून जात असताना पकडली आहे. पिकअप मध्ये 3 गोवंश निर्दयपणे तोंड वागवून कोंबून वाहतूक करण्याचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आली आहे. गोवंश व गाडीसह 2,23,000 सह मुद्देमाल जमा करण्यात आलाय. सदर गाडी चालक रतन सुधाकर शेलार यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र ग्रामीण संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 प्र. 5 उल्लंघन, 9 प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 611 मोटार वाहन कायदा कलम 83/177 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाने चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, ASI RM धुमाळ, संतोष लोखंडे अधिक तपास करीत आहे. यावेळी प्राणी फाउंडेशनच्या संस्थापक नेहा दिदी पटेल यांच्या मार्गदर्शनाने लासलगाव प्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ केंदळे व त्यांचे सहकारी यांनी कारवाई केली आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.